तर पहिल्यांदाच मंत्र्याला इतक्या शिव्या पडल्या. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी भाजपवर हा घणाघात केलाय. तर जनतेशी खोटं बोलल्यानं या महिलेचा विद्रोह होता. महिलेच्या संतापावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे. आमची सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं. आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्या. हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे. तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय. 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी. तर या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. ज्या बिलामध्ये याचा उल्लेखच नाही नारी शक्तीचा. नारी शक्ती वंदनच नाही, तरी हे चंदन फासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काल पाहिलं ते महिलांचा आक्रोश लोकशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये. आणि हे सगळं जे काही काल चाललं होतं, काल आम्ही त्यावर ट्विट केलं आहे माझं, आणि मी त्यात सांगितलं आहे की जनतेने त्या भगिनीने यांना आरसा दाखवला, वस्तुस्थिती दाखवली. तुम्ही काय 10-20 महिला गोळ्या होऊन तिकडे हे करताय, नारी शक्तीच्या बोंबा मारताय. त्या सगळ्या गोळा केलेल्या आणि तुम्ही त्यांच्या मनातूनही तो आवाज निघत नव्हता. पण जो आवाज काल निघाला तो खरा आवाज होता. मंत्री गिरीश महाजन यांना बघितलं गेट आउट म्हणते आणि वेगवेगळे शब्द वापरते. कसं पाहता त्या व्हिडिओवरती काय? नाही, मला असं वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली की तुम्ही मोर्चा काढताय, आम्हाला त्रास होतोय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, आणि मांडलं.